तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. आणि आम्ही इथे गेलो होतो शिवनेरीला आणि याचा पहिला पार्ट शेअर केला आहे यूट्यूब चॅनलवर, तुम्ही तो बघू शकता. तर हा आहे दिवस दुसरा. आम्ही सकाळी उठून तयार झालो व नाश्ता करून निघालो शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने. शिवनेरी किल्ला तिथून फक्त 15 किलोमीटरच्या आसपासच आहे, त्यामुळं आम्हाला खूप काही वेळ लागला नाही. किल्ला दिसताच मन भारावून गेलं व सगळा इतिहास डोळ्यासमोर दिसला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता आपण शिवनेरी किल्ल्यावर आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि आपण भरपूर गड किल्ले फिरलेत, पण जिथे जन्मस्थान आहे तिथेच आलो नाही. असं कधी झालंय काय? आत्ता ही वेळ आली, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर आलेलो आहे. तर चला. हा आहे हत्ती दरवाजा. तर या दरवाजाचे नाव हत्ती दरवाजा का पडले? कारण हा दरवाजा ह्या भिंतीच्या मागे लपला आहे. हत्तीला कसे खायचे दात वेगळे असतात आणि ते दाखवायचे दात वेगळे असतात. मग हा पण दरवाजा मागे आहे, पण भिंतीमुळे तो वाढला जातो, त्यामुळे शत्रूपासून त्याचे संरक्षण होते. किल्ला मात्र स्वच्छ ठेवला आहे आणि डागडुजी पण त्याची चांगलीच झाल्या. आणि खाली सुद्धा असं बिस्लेरी बॉटल त्यांना आहे का विचारतात. डिपॉझिट वगैरे सगळं त्यांनी जमा करून घेतात जर बिस्लेरी असली तर. त्यामुळं कचरा होण्यापासून पण वाचते. त्यामुळे सुद्धा किल्ला सगळा स्वच्छ राहिला आहे, तुम्ही बघू शकता. हा आहे मेन दरवाजा, मेना दरवाजा. कारण ह्याच्या दोन्ही साईडला समांतर भिंती आहेत ह्या, आणि ह्याच्या आत एक रूम आहे, हे तुम्ही बघू शकता. ह्याला मेना असं का म्हटलं आहे? कारण ह्याच्या दोन्ही साईडला 2 समांतर भिंती आहेत, त्या मेनाला दर्शवतात. हा एक कुलूप दरवाजा आणि हा सगळ्यात शेवटचा दरवाजा आहे किल्ल्याचा. याच्या वर तुम्ही बघू शकता हे व्यालाची प्रतिमा आहे. तर हा आहे अंबारखाना. अंधार काय? तर मित्रांनो, हेच ते स्थळ जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. वस्तू सगळ्या अशा पडलेल्या दिसत आहेत, पण ही बिल्डिंग अजून तशीच आहे. शिवाजी महाराज की जय. तिथे वावरताना वेळोवेळी शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला आठवत होते. आणि इतकं शक्तिस्थान असलेलं हे ठिकाण, जिथून एका साम्राज्याची सुरुवात झाली,
खरंच त्या क्षणी जाणवलं आपल्या भूमीतलं प्रत्येक दगड एक इतिहास सांगतो. इथे थोडा वेळ थांबून आम्ही खाली गेलो तर खाली एक संघ शिवरायांची गाणी म्हणत होता. तर बघा. शिवरायांचे नाव घेता अफजलच्या फळाला, शरयू नदीला पूर आला पाणी आलं गळ्याला, 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 शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या फळाला, शिवरायांचे नाव घेता शाहिस्त्या फळाला. तर या शिवनेरी लेणीज आहेत. ह्या ज्या अशा दिसत आहेत अशा इकडे 27 आहेत. तर एकूण 55 आहेत त्या दुसऱ्या बाजूला आहेत. त्याला जुन्नरमधून वाट येते. तर आपण इकडे वर जाऊन बघूया. अशा ह्या सगळ्या 27 एवढ्या मोठ्या डोंगरात कोरल्या गेलेल्या आहेत. तुम्ही इथून व्ह्यू पण बघू शकता. पूर्ण गड फिरून झाल्यानंतर आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली व तेथून आम्ही एका ठिकाणी जेवण करून निघालो लेण्यांद्रीला. रस्ते, प्रवास आणि मित्रांची साथ ह्याच सणांसाठी आपण जगतो. आणि हीच होती आमची धमाल बाईक ट्रिप भीमाशंकर ते लेण्यांद्री. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर तर नक्कीच करा. थँक्यू.